नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे. झुंजार SC37 न्यूज यूट्यूब चॅनलकरिता आपणास देत आहे दिनांक 18 जून 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार उद्धव ठाकरे यांचा कालपर्यंत काळजाचा तुकडा असलेले ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराच्या बातम्या व संतप्त शिवसैनिकाच्या धोक्यामुळे दिले केंद्राने 6 खासदारांना वाय सुरक्षा संरक्षण. सोशल मीडियावर व वृत्तवाहिनीवर येत असलेल्या बातम्या ह्या ओमराजे यांचे खंदे सहकारी आमदार कैलास पाटील यांनी मला याबाबत काही माहिती नाही, पण या येणाऱ्या बातम्या या अफवाच ठराव्यात अशी व्यक्त केली प्रतिक्रिया. झुंजार SC37 न्यूजच्या काल दिलेल्या बातमीच्या दणक्याने शहरातील तांबरी विभागातील अंबाला हॉटेलजवळ रस्त्यावर पडलेले भगदाड कॉन्क्रीटने टाकून बुजवले. स्कूल बस विद्यार्थी व नागरिकांनी सोडला सुटकेचा श्वास. रस्ता झाला सुरळीत. बाजारात शेतकरी यांच्यावर बोगस खत विक्री होत असल्याने शेतकरी यांनी अख्खा टेम्पो पकडून जिल्हा अधिकारी कार्यालयात खरेदी करून आणून टाकले खत. यासाठी शेतकरी यांनी 5 लाख रुपये केले शेतकरी यांनी खर्च. धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात अंतर्गत बदल्यासाठी अपंग असल्याचे प्रमाणपत्र सादर करून बदली करून घेणाऱ्या 21 शिक्षकांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रावर अनेक त्रुटी व तफावत आढळल्याने या शिक्षकांची होणार विभागीय चौकशी. या चौकशीनंतर निलंबन किंवा फौजदारी होऊ शकते कारवाई. तुळजापूर तालुक्यातील गुळहळी येथे सामायिक भिंतीवरून झालेल्या वादातून एकास केली बेदम मारहाण. चौघांविरुद्ध नळदुर्ग येथे गुन्हा दाखल. संभाजीनगरच्या अंमली पदार्थ टास्क फोर्सने परंडा येथे केला नशेच्या गोळ्याचा पर्दाफाश. 57,000च्या गोळ्या केल्या जप्त. आरोपी विरोधात परंडा येथे गुन्हा दाखल करून केला जात आहे सखोल तपास. उमरगा येथे चोखोबा कांबळे यांना जातीवरून शिवीगाळ करत केली मारहाण. आरोपीला अटक करण्यासाठी उपविभागीय कार्यालय उमरगा येथे आहे उपोषण सुरू. वानेवाडी येथील संभाजी उमरे यांना धाराशिव येथे मोदानी बिल्डिंग समोरील ATM मधून पैसे काढत असताना अडचण येते. हे हेरून एकाने पैसे काढून देण्याच्या बहाण्याने 78,000 रुपयाला घातला गंडा. आनंदनगर पोलीस ठाणे येथे झाला गुन्हा दाखल. उस्मानाबाद, बीड, लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी झाले 83.2% मतदान. आता प्रतीक्षा निकालाची. दिनांक 22 जून रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात ITI धाराशिव येथे होणार आहे ही मतमोजणी. या होत्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल. धन्यवाद.